हॅलो. 12वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी प्राध्यापक परबत सर आपल्या नमस्कार करतो आणि आज पुन्हा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर आपलं स्वागत करतो. तर आपण फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकची थिअरी पाहिले, कन्सेप्ट पाहिले, फॉर्म्युले पाहिले. आता आपल्याला थर्ड पार्टमध्ये आपल्याला त्याचे MCQs PYQ सोडवायचे. तर आपल्याला जास्तीत जास्त MCQ सोडवायचे, त्यामुळे थोडं केअरफुली आणि पटापट लक्ष देऊन पुढं सरकायचं आहे. क्वेश्चन केअरफुली वाचायचे. आणि थोडं इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत जर आपण हे केलं डायग्नॉसिस PYQ क्वेश्चन जे मागचे CETचे, तर सर्व क्वेश्चनमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कपॅसिटरच्या संदर्भात क्वेश्चन असतं. म्हणजे दरवर्षी कपॅसिटरच्या संदर्भात एक तरी क्वेश्चन असतोच. क्वेश्चन जे मॅक्सिमम MCQ जे आलेले आहे आत्तापर्यंत, कपॅसिटरवर जास्त प्रोबॅबिलिटी आहे. तर कपॅसिटरचं बेसिक लक्षात घेतलं तर त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायला फार अवघड नाही. 1-2-3 फॉर्म्युले लागतात फक्त. तर कपॅसिटरवर जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघायचा. इन द गिवन फिगर दिलेले 3 कपॅसिटर्स इच ऑफ कपॅसिटी 6 पिकोफॅरड are connected in series, the total capacitance of the combination becomes. कपॅसिटरचं बेसिक रेजिस्टन्स जसं सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इक्विव्हॅलंट व्हॅल्यू येते, त्याच्या पूर्ण अपोजिट कपॅसिटन्सचं येतं आपण पाहिलं. म्हणजे सिरीजमध्ये रेजिस्टन्स वाढतो, तर इथं सिरीजमध्ये कपॅसिटन्स कमी होईल. पॅरललमध्ये रेजिस्टन्स कमी होतो, पॅरललमध्ये कपॅसिटन्स वाढेल. म्हणजे पॅरललमध्ये कपॅसिटन्सचं डायरेक्ट ॲडिशन होईल. तर इथं 3 कपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये कनेक्ट केले, तर कपॅसिटरचा इक्विव्हॅलंट इन सिरीज काय येतो ॲक्च्युली 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. त्यामुळे हे 3 वेळेस 1/C झालं. 1/CHची व्हॅल्यू, त्यामुळे CHची व्हॅल्यू आली C/3. याचा रेसिप्रोकल घेतला. सीची व्हॅल्यू जी आहे ती 6 मायक्रोफॅरड आहे. सीची व्हॅल्यू इथं दिलेली आहे 6 मायक्रोफॅरड. हे C/3 आलं, म्हणजेच हे 6 मायक्रो नाही, ॲक्च्युली पिकोफॅरड आहे. त्यामुळे 6/3 म्हणजे हे आलं 2 पिकोफॅरड. डायरेक्ट तोंडी झालं विदाउट युजिंग पेज आणि पेपर. 2 पिकोफॅरड. पिको म्हणजे 10⁻⁻12. 2 पिकोफॅरड आली, म्हणजे किती आली 2 पिकोफॅरड, आणि पिको म्हणजे 10⁻⁻12. त्यामुळे आलं ते 2 × 10⁻⁻12 फॅरड. आणि दॅट इज दी फर्स्ट आन्सर. पहिलं ऑप्शन झालं. पुढचा क्वेश्चन. 700 पिकोफॅरड कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय 50 व्होल्ट. कपॅसिटी दिलेले, व्होल्टेज दिलेलं आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर्ड इन इट. तर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर जे येतं ते 1/2CV² येतं. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोर्ड जे काय येतं 1/2CV² येतं. त्यामुळे इट इज 1/2. सीची व्हॅल्यू दिलेली, व्हीची व्हॅल्यू दिलेली, डायरेक्ट तोंडी करता येतं. तरी आपण व्हॅल्यू टाकू. हे 700 पिको म्हणजे 10⁻⁻12. पिको म्हणजे 10⁻⁻12 आणि CV², C × V², 10⁻⁻12 इंटू V² म्हणजे 50 × 50. हे 10, हे 2, हा 1 आणि हा 1 म्हणजे 10⁻⁴ झाले. थोडं कॅल्क्युलेशन, आपण फिजिक्सचं कॅल्क्युलेशन करायचे थोडी हॅबिट करून घ्या, म्हणजे आपल्याला 2 मार्क पटापट पुढं सरकतं आपलं. म्हणजे 2-2 मार्क वाढत जातात क्वेश्चन
सोडवले का पटापट आपल्याला पुढं मार्क वाढत जातील. आपल्याला साधे साधे क्वेश्चन सोडवायची हॅबिट नाही करत आपण. हे 2 शून्य आणि हे पुढचे 2 शून्य म्हणजे 10 वर 4 म्हणजे 10 10⁻⁴ झालं. 10⁻⁴ झालं. लिहितो मी आपल्यासाठी स्टेप. आणि हे 10⁻⁻12 तसंच. आणि हे 5 आणि 5 25. 25 × 7 25 7 175. त्यामुळे हे आलं 175 डिवायडेड बाय 2. म्हणजे हे आलं एवढ्याची व्हॅल्यू. आणि हे 10⁻⁻12 आणि 10⁻⁻4. त्यामुळे 10⁻⁻8 शिल्लक राहिलं. आणि 175 डिवायडेड बाय 2 म्हणजे याचा भागाकार किती आला? 2 8 16. 2 7 14. 2 5 10. 175 म्हणजे 87.5 इंटू 10⁻⁻8. एनर्जी जी आली ती जूलमधील सर्व युनिट जे येते SI युनिटमध्ये घेतलं पण. त्यामुळे ते आले 87 इंटू 10⁻⁻8 जूल. म्हणजेच आपल्याला इथला डेसिमल पॉईंट इथं घेतला 8 नंतर, तर ती होईल 8.75 इंटू 10⁻. वजा 8चे आपण 87चे 8.7 केले. त्यामुळे काय केलं? 87चं 8.7 केलं इथं डेसिमल पॉईंट घेऊन. 87.5 चा डेसिमल पॉईंट एक घर लेफ्टला सरकावला. म्हणजे 87 होतं त्याचं 8.7 केलं म्हणजे 10⁻⁻ खरं अजून 10 झालं. म्हणजे 10⁻⁻8 आणि 10⁻10 म्हणजे ॲक्च्युअली ते -7 झालं. डेसिमल पॉईंट शिफ्टिंग किंवा साधे साधे कॅल्क्युलेशन आपण लक्षात घ्यायचे. हे आलं 8.75 इंटू 10⁻⁻7 जूल. आणि दॅट इज दी लास्ट आन्सर. पुढचं करायचं, पटापट सरकायचं. फिजिक्सचे प्रॉब्लेमचे न्यूमरिकल सोडवताना आपल्याला कॅल्क्युलेशन करावंच लागतात. कॅल्क्युलेशन काय त्याला ट्रिक्स आहेत किंवा डायरेक्ट मोठं कॅल्क्युलेशन जादूच्या कांडी फिरवली का लगेच उत्तर येतं असं नसतं. A capacitor of 20 microfarad is charged up to 500 volt is connected in parallel. कसा कनेक्ट केला ते महत्त्वाचं आहे. पॅरलल with another capacitor 10 microfarad which is charged up to. Then the common potential will be. ठीक आहे. 20 microfarad is charged up to 500 volt. नंतरचा इट इज चार्ज अप टू. इथं काहीतरी राहिलेलं आहे प्रिंटिंगमध्ये. देन द कॉमन पोटेन्शियल विल बी. ठीक आहे, जे काय राहिलं असेल आता त्यानुसार आपण थोडं ॲडजस्ट करू. प्रिंटिंगमध्ये काहीतरी राहिलेलं कुठपर्यंत चार्ज केला तर दुसरा कॅपॅसिटर दिला नाही. देन द कॉमन पोटेन्शियल विल बी. A capacitor of 20 microfarad is charged up to 500 volt is connected in parallel with another capacitor of 10 microfarad which is charged up to. ठीक आहे. हा 20 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर आहे. 20 मायक्रोफॅरड हा C1 म्हणला. त्याला 500 व्होल्टपर्यंत चार्ज केलं. याचा V1 तो काय केला? दुसरा कॅपॅसिटरला पॅरललमध्ये जोडला. दुसरा कॅपॅसिटर जो आहे तो पॅरललमध्ये आहे का ज्याची कॅपॅसिटी 10 मायक्रोफॅरड आहे. 10 मायक्रोफॅरड. दुसऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आहे 10 मायक्रोफॅरड. याला C2 म्हणतो. याचं पोटेन्शियल आपल्याला V2 इथं प्रिंटिंगमध्ये काही दिलेलं नाही. ठीक आहे, आपण नंतर बघू काय. देन द कॉमन पोटेन्शियल विल बी. तर दोघांचं कॉमन पोटेन्शियल. तर नीट ऐकायचं आता थोडं. तर हे दोघं अगोदर पहिल्याचं पोटेन्शियल म्हणजे काय येणार आहे?
दोघं पॅरललमध्ये आहे. दोन्ही कॅपॅसिटर पॅरललमध्ये आहे. त्यामुळे जोडल्यानंतर दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल सारखं येईल. पॅरललमध्ये दोघं एकमेकाला पॅरललमध्ये जोडल्यानंतर ए आणि बी ह्या दोन टोकातलं पोटेन्शियल सारखं येईल. त्या पोटेन्शियल काढायचं आपल्याला, कॉमन पोटेन्शियल काढायचं. त्या पोटेन्शियलला व्ही म्हणलं आपण. तर ते जे काय कॉमन पोटेन्शियल येईल ते काढायचं आपल्याला. तर अगोदर जे काय म्हणलं, each charge up to 500 volt is connected in parallel with another capacitor of 10 microfarad which is charge, म्हणजे तो पण काहीतरी चार्ज केलेला आहे. अप टू म्हणजे बिफोर शेअरिंग जे काय येणार आहे, बिफोर शेअरिंग तो जो काय येणार आहे त्याचं चार्ज जो आहे, किंवा बिफोर शेअरिंग जे येणार आहे ते C1V1 प्लस C2V2 असा टोटल चार्ज येणार आहे. त्यांच्या म्हणजे त्याच्यावरचा चार्ज जो आहे, टोटल चार्ज, पाहिजे शब्दच लिहितो मी, बिफोर शेअरिंग चार्ज जो येणार आहे तो, चार्ज बिफोर पाहिजे शब्द एकत्र लिहितो मी, चार्ज बिफोर शेअरिंग तो जो येणार आहे C1V1 प्लस C2V2. आणि चार्ज आफ्टर शेअरिंग शेअर होणार, शेअर म्हणजे जोडल्यानंतर, तो जो काय येणार आहे तो C1 प्लस C2 इंटू कॉमन पोटेन्शियल व्ही. आणि त्यामुळे इथं जे काय चार्ज आफ्टर शेअरिंग जो येणार आहे आणि बिफोर शेअरिंग जो आहे तो सारखा होणार आहे. त्यामुळं बिफोर शेअरिंग आणि आफ्टर शेअरिंग चार्ज सारखा होणार आहे. ॲट इक्विलिब्रियम म्हणा, किंवा चार्ज बिफोर शेअरिंग अँड इज इक्वल टू, पाहिजे तर त्याला मी Q1 म्हणतो. चार्ज बिफोर शेअरिंग त्याला मी Q1 म्हणतो, आणि चार्ज आफ्टर शेअरिंग त्याला Q2 म्हणतो. तर तो जो येणार आहे Q1 इज इक्वल टू Q2, C1V1 इज इक्वल टू C1V1 प्लस C2V2 इज इक्वल टू C1 प्लस C2 इंटू व्ही. C1 प्लस C2 काय झालं, त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स झाला. ते पॅरललमध्ये जोडल्यामुळं, ते जर सिरीजमध्ये असते तर त्याचा इक्विव्हॅलंट तेवढा नसता आला. हे पॅरललमध्ये जोडल्यामुळं त्याचा इक्विव्हॅलंट तेवढा आला. पॅरललमध्ये जोडल्यामुळं त्याचा इक्विव्हॅलंट जो आहे तो तेवढा आलेला आहे. C1 प्लस C2 ॲक्च्युली तो पॅरललमध्ये जोडल्यामुळे त्याचा इक्विव्हॅलंट जो आहे तो CP म्हणजेच पॅरललमधला C1 प्लस C2 इंटू व्ही आला. तर आपल्याला इथं व्ही काढायचं आहे. तर इथं व्ही जो काय येणार आहे, हे डायग्राम आपल्याला फार त्याची आवश्यकता नाही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. त्याच्यावरनं व्ही जो येईल C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2, आणि त्यामुळे C1ची व्हॅल्यू आहे 20 मायक्रोफॅरड. C2ची व्हॅल्यू आहे, किंवा V1 आहे 500, आणि C2ची व्हॅल्यू आहे 20 इंटू 20 इंटू 500 प्लस C2ची व्हॅल्यू आहे 10 इंटू V2 जे आहे ते मी तात्पुरतं 200 घेतो. तात्पुरतं 200 घेतो. इट इज चार्ज अप टू, तात्पुरतं ते प्रिंट राहिलेलं आहे 200 व्होल्ट म्हणतो मी इथं. C2V2 अपॉन C1 प्लस C2 म्हणजे 20 अधिक 30 3, सॉरी किती, 20 अधिक 10, 20 अधिक 10. त्यामुळे याचं जे काय आलं, हे मायक्रोमध्ये, सर्व मायक्रोमध्ये, मायक्रोफॅरडमध्ये आहे. त्यामुळं वरचा मायक्रो कॉमन निघाल, मायक्रो कॉमन निघाला म्हणजे 10 मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶.
मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶. 20 × 10⁻⁻⁶ हे प्लस 10 × 10⁻⁻⁶ बाहेर निघाला आणि खालचा पण बेरीज आहे, इथं समेशन असल्यामुळे तो बाहेर निघाला. 10⁻⁻⁶ एकमेकाला कॅन्सल झाले, -6 -6 म्हणजे शिल्लक राहिलं किती? हे 2 शून्य, हे 2 शून्य, हा एक म्हणजे हे 10⁻³ आणि हे 10⁻³ वरचे 10⁻³ बाहेर काढतो मी कॉमन. 10⁻³ बाहेर काढलं, शिल्लक राहिलं 2, हा गेला, शिल्लक राहिला 2 आणि 10⁻³ बाहेर काढलं म्हणजे शिल्लक राहिलं हे 5 दुने 10 म्हणजे 12 आलं आणि खालचं जे आलं ते 30 आलं. 30 12 आणि 30 हे टोटल आलं 5 दुने 10, 10 × 10⁻³ 2 × 10⁻³ 10⁻³ बाहेर निघाले म्हणजे आलं 10 आणि 2 12 डिवायडेड बाय 30. 30चा एक शून्य घेतला मी, इकडं घेतला, हे 10⁻³ होते इंटू हे 10⁻, खालचं वरती आलं 10⁻1 मायनस झालं. त्यामुळे हे साधे साधे कॅल्क्युलेशन आपल्याला फार करण्याची गरज नाही. 3 चौक 12, 4 × 10⁻², 4 × 10⁻² म्हणजेच ते किती आलं? 400 व्होल्ट आलं. 400 व्होल्ट कॉमन पोटेन्शियल जे आहे ते 400 व्होल्ट आलं. 400 व्होल्ट हे 200 व्होल्टचे इथं, विच इज चार्ज अप टू 200 व्होल्ट. दुसरा कपॅसिटर 200 व्होल्टपर्यंत चार्ज केला आहे. प्रिंटिंग तिथं ते आलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं. आपण तात्पुरतं 200 घेतलं, त्यामुळे 200 जर घेतलं तर हे त्याचं उत्तर झालं. ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे दॅट इज करेक्ट, ते त्याचं करस्पॉन्डिंग ॲन्सर झालं. पुढचा, कंडेन्सर हॅज अ कपॅसिटी 2 मायक्रोफॅरड and is charged up to a voltage 50 volt. The energy stored in the capacitor. Energy stored म्हणजेच वर्क डन, ते येतं 1/2 CV². त्यामुळे हे 1/2 मग अशी केलं वाटतं आपण ह्या टाईपचा क्वेश्चन केला 2 नंबरचा. ते एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर किती आली? 1/2. सीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 2 मायक्रोफॅरड. 2 × 10⁻⁻⁻ मायक्रो म्हणजे 6. मगच किती होतं? मायक्रोच होतं, ठीक आहे. 10⁻⁶ इज चार्ज टू अ व्होल्टेज 500 व्होल्ट, सॉरी 50 व्होल्ट. त्यामुळं V² म्हणजे 50 × 50 म्हणजे किती आलं? हे एकमेकाला कॅन्सल झालं. 5 5 25 × 10⁻². टोटल कॅल्क्युलेशन आलं, हे तोंडी स्टेप्स असतात. 25 × हे 10⁻² आणि 10⁻⁻4 म्हणजे शिल्लक राहिलं 10⁻². हे 10⁻² झाले याचे 2 शून्य आणि 10⁻⁻6 आणि 10⁻² म्हणजे शिल्लक राहिलं 10⁻⁻4. त्यामुळे याला 25 × 10⁻⁻4. 25 × 10⁻⁻4 इथं कुठं पर्याय नाही आहे. 25 × 10⁻⁻4 कुठंच नाही. ठीक आहे, -4 कुठंच नाही. तर हे जे काय उत्तर आलं खरं ॲक्च्युली कशात आलं? जूलमध्ये आलं. हे फॅरडमध्ये लिहिलं, ते व्होल्टमध्ये लिहिलं, म्हणजे SI युनिटमध्ये म्हणजे जूलमध्ये आली ही एनर्जी. आता जूलमध्ये 10⁻⁻4 कुठं पर्यायात नाही. पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये जे आहे ते CGS युनिटमध्ये पण दिलेले आहे. त्यामुळे हे जर असतं तर तिथं ॲन्सर हे झालं असतं. आता आपण काय करू? ती जे काय एनर्जी CGS युनिटमध्ये लिहू. 25 × 10⁻⁻4 जूलचं काय होतं? जूल म्हणजे 1 जूल म्हणजे 10⁷ अर्ग. 1 जूल म्हणजे 10⁷ अर्ग.
त्यामुळे हे 10⁻⁻⁴ आणि 10⁻⁷ शिल्लक राहिले 10⁻³ 10⁻³ हे आलं 25 × 10⁻³ अर्ग, म्हणजेच किती आलं 2.5 × 10⁻⁴ अर्ग. 2.5 × 10⁻⁴ अर्ग झालं. अर्गमध्ये 2.5. इथं डेसिमल पॉईंट जो 5च्या पुढं होता 25चं मी काय केलं 2.5 केलं. 25चं मी 2.5 केलं. डेसिमल पॉईंट इकडं एक घर सरकावला, त्यामुळे इथं अजून 10⁻1 आलं. त्यामुळे 10⁻⁴ आणि 10 म्हणजे 10⁻³ आणि 10 म्हणजे 10⁻⁴ झालं. इट इज 2.5 × 10⁻⁴ अर्ग. हे लास्ट आन्सर झालं. पुढचं करायचं पटापट करायचे. इफ 4 × 10⁻20 electron volt energy is required to move a charge 0.25 coulomb between 2 points, then what will be the potential difference between them? Potential difference काढायचा. Potential difference between them. चार्ज जो आहे तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेला तर पोटेन्शियल डिफरन्स किती? एनर्जी दिलेली, चार्जची एनर्जी म्हणजे वर्क डन दिलेलं आहे. वर्क डन काय? बेसिक वर्कचं डेफिनेशन बेसिक काय आहे? इलेक्ट्रिक वर्क डन पर युनिट टेच चार्ज दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ह्या बेसिकनुसार वर्क डन झालं ते चार्ज इंटू पोटेन्शियल. हे कितीतरी वेळेस वापरलेलं आपण. W = Q × V. वर्क डन = चार्ज इंटू पोटेन्शियल. आता इथं V म्हणजे पोटेन्शियल आणि पोटेन्शियल म्हणजे ते ॲक्च्युली काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स असतो. तेव्हा मी याला V म्हणण्याऐवजी डेल्टा V म्हणतो, कारण इथं 2 पोझिशन दिलेले आहे. 2 पोझिशन दिलेलं आहे. त्यामुळं इथलं वर्क डन जे येईल चार्ज दिलेला आहे 0.25 आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे डेल्टा व्ही जो आहे तो आधीचं जास्त पोटेन्शियल मायनस कमी पोटेन्शियल. आधीचं जे काय जास्त पोटेन्शियल मायनस देन व्हॉट विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. आपल्याला डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्सच काढायचा आहे. त्यामुळे डेल्टा व्हीच इथं काढायचं आहे डायरेक्ट. डेल्टा व्ही आणि वर्क डन जे दिलेलं आहे ते 4 × 10⁻20 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. हे महत्त्वाचं आहे. वर्क डन जे आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला ते आणि सर्व युनिट्स जे आहे ऑप्शनमध्ये व्होल्टमध्ये म्हणजे SI युनिटमध्ये. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉन व्होल्टचं आपल्याला व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जी काय एनर्जी आहे पोटेन्शियल आहे म्हणजे वर्क डन आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्टचं आपल्याला ॲक्च्युली SI युनिटमध्ये म्हणजे जूलमध्ये. हे एनर्जी व्होल्ट नाही खरं, इलेक्ट्रॉन व्होल्ट ही एनर्जी असते. त्यामुळे आपल्याला हे एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला SI युनिटमध्ये म्हणजे जूलमध्ये करावं लागेल. आणि जूलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं म्हणजे 4 × 10⁻20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याला 4 × 10⁻20 आणि इलेक्ट्रॉन व्होल्टचं जर आपल्याला जूलमध्ये करायचं असेल तर त्याला 1.6 × 10⁻⁻19 1.6 × 10⁻⁻19 नी इलेक्ट्रॉन व्होल्टला गुणलं का ते जूलमध्ये होईल. ही जी काय एनर्जी आहे ती जूलमध्ये होईल. एनर्जी जी आहे ती जूलमध्ये होईल म्हणजे हे W म्हणजेच एनर्जी जी आहे ती जूलमध्ये होणार आहे. एवढी झाली जूलमध्ये SI युनिटमध्ये एनर्जी. त्यामुळे याला मी इलेक्ट्रॉन व्होल्टला ह्या W जो आहे ते 4 × 10⁻20 त्याला मी चार्जच्या इतक्या याने गुणला म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 तर हे SI युनिटमध्ये झालं. याच्यावरनं डेल्टा व्ही जो आला तो किती आला? डेल्टा व्ही जो आला तो
डेल्टा व्ही साठी सिम्प्लिफाय करायचं. डेल्टा व्ही जो आला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जे आलं ते कॅल्क्युलेशन करून राहिलो मी. हे 20 आणि 10⁻⁹ म्हणजे 10⁻+20 आणि -90 म्हणजे शिल्लक राहिला 1, 10 शिल्लक राहिला. त्यामुळे 40 × 1.6, ठीक आहे, 4 × 1.6 × 10, 19 आणि वजा 19 आणि अधिक 20 म्हणजेच 10 शिल्लक राहिला, डिवायडेड बाय 0.25. साधे साधे कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात घ्यायचे. कॅल्क्युलेशनचं तर मेन अडचण येते आपल्याला फिजिक्समध्ये. आता हा 10नी याला गुणलं 1.6 म्हणजे ते 16 झाले. त्यामुळे हे जे टोटल आलं 16 गुणुले 4 आपल्यासाठी स्टेप लिहाव्या लागतात. एकंदरीत आमच्या लक्षात येतं या आपल्याला किती साध्या कॅल्क्युलेशनची आवश्यकता आहे. 1664 भागिले 0.25, 0.25, 64 डिवायडेड बाय 0.25 म्हणजेच हे आलं 64. हा 0.25चं मी 2 घरं दशांश चिन्ह पुढं सरकवले, त्यामुळे इथं अजून 2 घरं पुढं सरकल आणि मग याचं उत्तर आलं 64 भागिले 25. म्हणजे हे इथं 50, 64च्या ठिकाणी 50 असतं तर 200 उत्तर झालं असतं. रफमध्ये कॅल्क्युलेशन 64च्या ठिकाणी 50 असतं तर 200 उत्तर झालं असतं. 25 दोन्ही 50 म्हणजे 200. 75 असतं तर 300 झालं असतं. त्यामुळे 64 हा 6400, 64 वर 2 शून्य डिवायडेड बाय 25. त्यामुळे याचं उत्तर किती येणार आहे? 250च्या आसपास उत्तर येणार आहे, 250च्या आसपास. त्यामुळे याचं उत्तर 250च्या आसपास म्हणजे 256 व्होल्ट झालं. 256 व्होल्ट. दिस इज द आन्सर. फार कॅल्क्युलेशनची गरज नसते. हे आकडेमोड आपल्याला थोडी लक्षात घ्यावं लागतात. ती जर लक्षात घेतलं तर आपल्याला सेकंदात अंदाज घेऊन आपल्याला उत्तर काढता येतं. फार परफेक्ट उत्तर आपल्याला काढायची गरज नसते. ऑप्शन आपल्याला फक्त चेक करायचं आहे, इथं टॅली करायचं आहे. त्यामुळे 6400 डिवायडेड बाय 25 याचं उत्तर आलं 250च्या आसपास. इथं 250च्या आसपास म्हणजेच दोन म्हणजे 200च्या पुढं आलं आणि 300च्या आत आलं. त्यामुळे दिस इज द आन्सर. ते येतं 256. कॅल्क्युलेशनने तेवढंच येईल. ठीक आहे. पुढचं आहे इनफायनाईट लाईन. इनफायनाईट लाईन चार्ज प्रोड्यूस अ फील्ड 7.1 × 10⁻, काय जे 8 न्यूटन पर कुलम. फील्ड दिलेले इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स दिलेलं CGS युनिटमध्ये. द लिनियर चार्ज डेन्सिटीज. तर नीट ऐकायचं आता. इन्फायनाईट लाईन चार्ज म्हणजे चार्ज तो इन्फिनिटी लॉंग म्हणजे लाईन चार्ज आहे. म्हणजे लाईन चार्ज म्हणजे 1 डायमेन्शनल म्हणजे लिनियर आहे आणि इनफायनाईट आहे. म्हणजेच वेगळ्या शब्दात आपण चार्ज सिलेंडर, थिन इन्फायनाईट लॉंग चार्ज सिलेंडर जे पाहिलं होतं त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जशी येते बाहेरच्या जवळच्या पॉईंटला, तेच भाग झाला इथं. फक्त इथं थिन युनिफॉर्म लॉंग सिलेंडर असं म्हणण्याऐवजी इन्फायनाईट लाईन चार्ज म्हणलं. आणि सिलेंडरच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येते? सिलेंडरच्या जवळच्या पॉईंटपाशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती येते आपण याच्या आधी थिअरीमध्ये पाहिलं. ते येते 1/4πε0 ट्वाइस क्यू जो काय चार्ज आहे आपल्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार जे काय सिम्बॉल आहे ट्वाइस क्यू इंटू ट्वाइस क्यू डिवायडेड बाय R इंटू L. L म्हणजेच लेंथ जी काय कन्सिडर केलेलं आहे. तर इथं काय विचारलं? द लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी, याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतात. याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतात. कोणाला? Q/L ला लिनियर चार्ज डेन्सिटी.
शब्दातच अर्थ आहे चार्ज पर युनिट लेंथ. त्यामुळे हे क्यू अपॉन एल ॲक्च्युली काय झालं, लिनियर चार्ज डेन्सिटी का त्याला आपण लॅम्डाने दाखवलं, लॅम्डाने दाखवलेलं आहे लिनियर चार्ज डेन्सिटी क्यू अपॉन एल. तर आपल्याला हा लॅम्डा काढायचा, त्यामुळे लॅम्डा इज इक्वल टू किती झालं, हे बाकीचं सर्व इकडं घेतलं मी. पहिल्यांदा लॅम्डासाठी फॉर्म्युला लिहितो आणि मग व्हॅल्यू टाकतो. आधी व्हॅल्यू टाकून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल, तरी तिथं दिसतो म्हणून मी आधी लॅम्डासाठी फॉर्म्युला लिहितो जे काढायचं त्याच्यासाठी, आणि मग व्हॅल्यू टाकतो. तर लॅम्डा इज इक्वल टू हे एवढं एक साईडला राहिलं, हा आर जो आहे तो वरती आला, ई तसाच 4πε, 4πε. आपल्याला काय काढायचं आहे, ठीक आहे, आपल्याला एच आहे तसं व्हॅल्यू काढतो मी, कारण 1/4πε किंमत आपल्याला माहिती आहे किती, 9 × 10⁹. इकडे घेतलं तर परत आपल्याला ते 1 करावं लागेल, त्यापेक्षा आहे तशी किंमत टाकतो मी. इलेक्ट्रिक फील्ड दिलेले 7.18 2 × 10⁸ × 10⁸. इज इक्वल टू एवढ्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, हा कॉन्स्टंट 9 × 10⁹ इंटू 2 डिवायडेड बाय आर दिलेलं आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे 2 × 10⁻⁻, सेंटीमीटरचे मीटर म्हणजे -2, आणि हा क्यू अपॉन एल म्हणजेच त्याला आपण लॅम्डा म्हणलं. तर हे लॅम्डासाठी सिम्प्लिफाय करतो आता मी. हे 2 कॅन्सल झाले, 10⁹ इज इक्वल टू, इथं साईन दोन्ही साईडला आहे, त्यामुळे 10⁹ आणि 10⁸ एकमेकाला कॅन्सल झालं. इथं 10 शिल्लक राहिलं, 10⁻1 शिल्लक राहिलं, आणि हे 10⁻2 10⁻2 वरती आलं, 10⁻3 झालं. त्यामुळे हे आलं 10⁻3 लॅम्डा. लॅम्डा इंटू 10⁻3, किंवा सर्व लिहितो मी, 9 × 10⁻3 लॅम्डा इज इक्वल टू एवढं राहिलं 7.182. हे 9ने याला डिव्हाइड केला मी, 10⁻3 ने डिव्हाइड केलं, त्यामुळे लॅम्डा जो आला तो लिहितो आपल्यासाठी स्टेप. लॅम्डा इज इक्वल टू 7.182 डिवायडेड बाय 9 डिवायडेड बाय 10⁻3. 10⁻3 वरती आलं, 10⁻³ झालं, वरती आलं 10⁻+3 काय होईल, वरती आला मग 10चा घातांक मायनस झाला, हे 10⁻+3 झालं, आणि 9ने याला डिवाइड केलं, 0.9872.8च्या आसपास ॲप्रॉक्झिमेटली. रफमध्ये कॅल्क्युलेशन आपण मागं कितीतरी वेळेस बोललो मी, आपण त्या टाईपनीच काढतो सगळं कॅल्क्युलेशन. पूर्ण परफेक्ट करायची गरज नाही, कारण आपल्याला ऑप्शन त्याच्या आसपास कुठे जवळचा तो चेक करायचा आहे. इथं जे काय दिलेले खाली ऑप्शन्स तो आपल्याला, त्यामुळे याला 0.8 × 10⁻³ 0.8 × 10⁻³ इथं कुठं उत्तर दिसत नाही, त्यामुळे त्याला 8 × 10⁻, दशांश चिन्ह तिकडं सरकवलं मी, 0.8चे 8 केले म्हणजे त्यामुळे 10⁻³ -4 झाले. हे आलं कशामध्ये, लॅम्डा म्हणजे कूलॉम चार्ज पर युनिट लेंथ आहे, त्यामुळं कूलॉम पर मीटरमध्ये. हे सेंटीमीटर नाही, सेंटीमीटर⁻⁻1 नाही आहे, कॅपिटल सी दिसतो ते कूलॉम मीटर आहे, कूलॉम पर मीटर. त्यामुळे हे आलं कूलॉम पर मीटर, कूलॉम पर मीटरमध्ये आलं 8 × 10⁻⁴, आणि दिस इज द आन्सर. ॲप्रॉक्झिमेटली काढलं मी 8च्या जवळचं, 8च्या व्हेरी व्हेरी नियर. 7.81 म्हणजे 7.18 म्हणजे 7.2 डिवायडेड बाय 9, 9×8 = 72 म्हणजे 8पेक्षा किंचित कमी. याचं ॲक्युरेट उत्तर 8पेक्षा किंचित कमी इंटू 10⁻⁴. हे झालं त्याचं सेकंड ऑप्शन. साधे कॅल्क्युलेशनला आपल्याला साध्या कॅल्क्युलेशनलाच फार वेळ लागतोय
साधे कॅल्क्युलेशन करून देण्यात का जे तोंडी असतात, आपल्याला ते करून दिलेलं बरं वाटतं. अ पॅरलल प्लेट कंडेन्सर विथ ऑइल, dielectric constant K between the plate has capacity C. If the oil is removed, then capacity of capacitor become. काय येतं capacity in any medium? Capacity of the parallel plate capacitor जी येते ती epsilon 0 K upon D. सर्व तेच असेल आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर बदलला तर कपॅसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हे जर कळत असेल तर ते तोंडी उत्तर झालं. तरी आपण बेसिक रिवाईज करतो पुन्हा पुन्हा. कपॅसिटी ऑफ इन एनी मीडियम जे येतं ते के टाइम्स दॅट ऑफ दी कपॅसिटी इन इयर. के टाइम्स कपॅसिटी इन इयर. तर काय केलं, जो काय के होता 2, ऑइलचा के जो होता तो 2 होता, ते काढला आणि तिथं काय केलं, इफ ऑइल इज रिमूव्ड देन, ऑइल रिमूव्ह केला म्हणजेच तिथं ऑइल काढलं आणि बाकी काय म्हणलं नाही म्हणजे एअर झालं तिथं. थोडक्यात म्हणजे कपॅसिटी ऑफ दी इयर कपॅसिटर. कपॅसिटर इन इयर जो काय येईल तर किती येईल, इन मीडियम जे आलं त्याला 2नी डिवाइड केला, केने डिवाइड केलं, तोंडी दिसतंय. आधीची जी कपॅसिटी जी आहे किती होती, आधीची कपॅसिटी जी होती सी होती. त्यामुळे त्याला 2नी डिवाइड केलं तर ते किती आलं, सी मीडियम जे होतं ते डिवायडेड बाय 2, ते डिवायडेड बाय 2 म्हणजेच ते जे आलं ते आधी जी कपॅसिटी होती त्याच्या निम्मी झाली, म्हणजे सी बाय 2 झाले. दिस इज द आन्सर. हे तोंडी दिसतं. दिस इज द लास्ट आन्सर. तो एक क्वेश्चन वाचला का लगेच कळतं. हे बेसिक कळत असेल, हे बेसिक कळत असेल, ते नसेल कळत तर मी इकडं लिहिलं फॉर्म्युल्यात, ते नसेल कळत तर अजून इकडं लिहिलं, आणि ते उत्तर एवढं येतं का जे त्याच्याकडं वाचताना लक्षात येतं. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड अ चार्ज स्फिअर ऑफ रेडियस आर ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर विच इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर इज. स्मॉल आर इज ग्रेटर दॅन कॅपिटल आर म्हणजे चार्ज स्पेअरचे पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर घेतला, पण थेअरीमध्ये पाहिलं पण पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर घेतला का ज्याचे रेडियस कॅपिटल आर आहे, तर ह्या चार्ज स्पेअरची आर अंतरावर, स्मॉल आर अंतरावर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते, स्मॉल आर डिस्टन्सवर त्याच्यापासून क्लोज टू धिस, त्याच्यापासून स्मॉल आर डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड किती असते ते आपल्याला माहिती आहे. स्मॉल आर डिस्टन्सवर किती असते थिअरीमध्ये कळलं, पण इथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येते, सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर येतं. हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट दिस पॉईंट. हे थेअरी क्वेश्चन झाला, थेअरी क्वेश्चन आहे हा. पॉझिटिव्हली चार्ज स्पेअरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट outside that sphere. Capacitor C1 is connected in series with another capacitor C2. The combination of is connected across DC source of 20 volt. The ratio of the potential across C2 is to the C1. विचारलं काय नीट बघायचं, उलटा विचारलं, C2 to the C1. रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 टू द C1. पोटेन्शियलचा रेशो विचारला, C2 डिवायडेड बाय C1 नाही विचारला आपल्याला, पोटेन्शियलचा रेशो विचारला, दुसऱ्याचं डिवायडेड बाय पहिल्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल. हे बेसिक हे विचारलेलं आपल्याला. कपॅसिटन्स दिलेला आहे बाकीचं, आणि DC सोर्स दिलेला आहे, 200 व्होल्टला कनेक्ट केलं. capacitance 4 microfarad and 2 microfarad are connected. Is 4 microfarad is connected in series with another capacitor
1 microfarad. The combination is connected across DC source of 20 volt. ठीक आहे, डायग्राम काढतो मी. हा 4 मायक्रोफॅरड आहे. 4, बाकीचं लिहित नाही बसत मी. पुढचा कपॅसिटर जो आहे त्याला सिरीजमध्ये जोडला. तिथं म्हणलं हा 1 मायक्रोफॅरड त्याला सिरीजमध्ये जोडला. हा C1, हा C2, दोघं सिरीजमध्ये जोडले आणि ते काय केलं, दोघंही सिरीजमध्ये जोडले आणि ते काय केलं, DC सोर्स 200 व्होल्ट बॅटरीला जोडलं. तर विचारलं इथं काय, द रेशो ऑफ द पोटेन्शियल अक्रॉस C2 टू द C1. दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल विचारलं. पोटेन्शियल अक्रॉस C2 टू द C1 अनेक पद्धतीने आपल्याला काढता येईल. आपण साधं बेसिकनुसार काढतो. आता याच्या अक्रॉसचं, याच्यातून जाणारा चार्ज सिरीजमध्ये, त्यामुळे दोघातून जाणारा चार्ज सेम राहील. म्हणजे चार्ज थ्रू कॉन्स्टंट राहणार आहे. चार्ज थ्रू C1 किंवा इथं लिहितोच मी, Q बरोबर कॉन्स्टंट राहील. त्यामुळे पहिल्यातून जाणारा चार्ज आणि दुसऱ्यातून जाणारा चार्ज सारखा राहील. ह्या बेसिकनुसार चार्ज म्हणजेच पोटेन्शियल, ठीक आहे, ह्या बेसिकनुसार येतं का ते चेक करतो मी. चार्ज कॉन्स्टंट राहील आणि चार्ज कपॅसिटर C इज इक्वल टू Q अपॉन V. त्यामुळे चार्ज कॉन्स्टंट म्हणजे C1 V1 इज इक्वल टू C2 V2 असा येईल. पण C1 V1 नाही, ॲक्च्युली हे कॉमन पोटेन्शियल दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, खरं चार्ज काढावा लागेल किंवा डायरेक्ट आपल्याला इथं काय करावं लागेल, आपल्याला पोटेन्शियलचा डिफरन्स विचारलेला आहे. पोटेन्शियलचा डिफरन्स विचारलेला आहे. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल दिलेलं नाही. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल, दुसऱ्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आणि पहिल्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियलचा हे काय रेशो विचारलेला आहे. पहिल्याच्या आणि दुसऱ्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियलचा रेशो विचारलेला आहे. त्यामुळे पोटेन्शियल जे आहे ते टोटल पोटेन्शियल, ठीक आहे, आपण ह्या याने काढू. कशाने, टोटल पोटेन्शियल, C इज इक्वल टू Q, ह्या बेसिकनुसार काढू. ते येणे जरा थोडं लांबल, येणे थोडं लांबल. ह्या आत्ताचं मी बेसिक जे बोलत होते त्याने थोड्या स्टेप्स वाढतील. तर आपल्या ह्या बेसिकनुसार काढू. C इज इक्वल टू Q अपॉन V. त्यामुळे आपल्याला V इज इक्वल टू Q अपॉन C, V इज इक्वल टू Q अपॉन C. C इज इक्वल टू Q अपॉन V, V इज इक्वल टू Q अपॉन C. त्यामुळे पोटेन्शियलचा रेशो म्हणजेच पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. पोटेन्शियल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. याच्यावरनं दिसतं इथं अजून काय म्हणलं आहे का, दिस इज द रेशो ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. Q कॉन्स्टंट काय नाही म्हणलं, ठीक आहे. त्यामुळे हे जे आलं ते करस्पॉन्डिंग आलं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. Qला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि Cला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची. त्यामुळे Qला डायरेक्टली प्रोपोर्शनल, त्यामुळे इथं 2चं 2 आणि 1चं 1 करस्पॉन्डिंग तसंच राहील. 2चं 2 आणि 1चं 1 करस्पॉन्डिंग तसंच राहील. आणि Cला उलटा म्हणजेच 1 इकडं येईल, रिवर्स C1 डिवायडेड बाय C2 होईल. C1 डिवायडेड बाय C2 होईल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तर आपल्याला हा रेशो काढायचा. त्याच्यापैकी कपॅसिटर C1 C2 दिलेला आहे. इथं C1 आणि C2 दिलेला आहे. द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस द DC सोर्स. कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस द DC सोर्स 200 व्होल्ट, 200 व्होल्टला कनेक्ट केलं. त्यामुळे एनर्जी स्टोर्ड जी असेल ती एनर्जी स्टोर्ड इट इज इक्वल टू 1/2 Q² अपॉन एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर जी येते, ॲक्च्युली एनर्जी स्टोर्ड इन द कपॅसिटर
1/2 CV² येतं आणि व्ही म्हणजे आपल्याला हे दुसऱ्या फॉर्ममध्ये लिहू आपण. व्ही म्हणजेच काय Q/C. क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू कारण आपल्याला याची व्हॅल्यू दिलेले त्यामुळे हे आलं व्ही म्हणजेच व्ही इकडं घेतला Q/C. त्यामुळे ही एनर्जी जी आली ती Q²/C. ह्या फॉर्ममध्ये लिहिली मी 4च्या फॉर्ममध्ये. एनर्जी स्टोअर्ड जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q दिसतं इथं. एनर्जी स्टोअर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q² आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. एनर्जी स्टोअर्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q² आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. तर इथं दिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड अक्रॉस DC सोर्स ऑफ 200 व्होल्ट पोटेन्शियल. एक मिनटं लक्षात घ्यायचं. दिस रेशो काही काही प्रॉब्लेममध्ये काय मिस्टेक आहे का काय ते चेक करतो मी. द रेशो ऑफ पोटेन्शियल अक्रॉस C2 टू C1 याची व्हॅल्यू काढायची. पोटेन्शियल C2 टू C1 दिलेला आहे इथं. चार्ज जो येतो Q2/Q1 आपल्याला Q2/Q1 इन टर्म्स ऑफ द एनर्जी काढावं लागेल. काहीतरी राहिलेलं आहे. सिरीजमध्ये जे इज कनेक्टेड इन सिरीज विथ अनअदर कॅपॅसिटर. सिरीजमध्ये काही नाही राहिलेलं. सिरीजमध्ये आता नीट लक्षात घ्यायचं. इन सिरीजमध्ये काय झाला दोघातून जाणारा चार्ज कॉन्स्टंट झाला. Q कॉन्स्टंट झाला. दोघातून जाणारा हे सिरीज म्हणल्यामुळं दोघातून जाणारा Q कॉन्स्टंट झाला. आणि Q कॉन्स्टंट झाला म्हणजेच काय एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा एनर्जी म्हणजेच Q कॉन्स्टंटच झाला ॲक्च्युली इथं. Q कॉन्स्टंट झाला त्यामुळं Q कॉन्स्टंट झाला. हा Q कॉन्स्टंट आहे. दोघातून जाणारा Q कॉन्स्टंट राहील इथं. त्यामुळे पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे हा Q कॉन्स्टंट झाला. हा Q कॉन्स्टंट झाला. त्यामुळे पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटी असं जरी लिहिलं तर ते Q कॉन्स्टंट झाल्यामुळे मी इथंच लिहितो. त्यामुळे याला V2/V1 इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C. त्यामुळे हा 2 खालीन 1 आणि ह्याला C1/C2. C1/C2 जे आलं ते C1/C2 जे आलं ते 1/4 आलं. इम्प्लाइज दिस रेशो जो काय विचारला V2/V1 हा जो काय रेशो विचारला तो किती आला 4:1 आला. 4:1 आणि दॅट इज द आन्सर. दिस इज द आन्सर. बाकीचं काहीच नाही लागत आपल्याला. हे काहीच नाही लागत. दिलेल्या बेसिकनुसार हे सिरीजमध्ये असल्यामुळं Q कॉन्स्टंट झाला आणि मग ह्या बेसिकनुसार बाकीची आपल्याला काही गरज नाही. ह्या बेसिकनुसार फक्त इथं हे येतं पोटेन्शियल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटी. वेगळं काहीच नाही येत. कॅपॅसिटन्सची बेसिक डेफिनेशन ते हे जर कळत असेल तर फक्त 2 स्टेपमध्ये कॅपॅसिटी C इज इक्वल टू Q/V म्हणजे C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. हे बेसिक वापरलं आणि किंमत टाकली. सिन्स इथं Q काय झाला कॉन्स्टंट झाला. का कॉन्स्टंट झाला सिन्स इन सिरीजमध्ये जोडला. हे एवढं बेसिक. बाकीचं काहीच नाही लागत तिथं. बाकीचं काहीच नाही लागत. रेशो आला 4:1. सेकंड ऑप्शन झालं B. अ सॉलिड मेटॅलिक स्पेअर ऑफ चार्ज 3Q connected with the sphere of a conducting spherical cell have a charge -Q. The radius of the sphere A is that of the spherical cell is B. B is greater than A. म्हणजे थोडक्यात काय दिलेलं इथं हा एक स्पेअर दिलेला आहे का ज्याच्यावर चार्ज +3Q आहे. हा स्पेअर दिलेला आहे का ज्याच्यावर चार्ज +3Q आहे. तोंडी गणित झालं ते
आपल्याला थेरी आपण पुन्हा पुन्हा रिवाईज करतो किंवा ती डोक्यात घेतो, कारण त्या टाईपचे आपल्याला पुढचे त्याच्या अनालॉगस वेगळ्या विचारलं तर उत्तरं काढता आले पाहिजे. नुसतं एवढं प्रॉब्लेम फॉर्म्युल्यात किंमत टाकलं आणि सोडवलं तर ते तेवढ्याचं उत्तर होतं. आपण हे सोडवत असताना अनेक त्याच्याशी रिलेटेड प्रॉबॅबिलिटी लक्षात घेतो, प्रॉबेबल क्वेश्चन्स लक्षात घेतो आणि त्या टाईपने आपण कन्सेप्ट थोडा अजून क्लिअर करतो, का जेणेकरून इतर क्वेश्चन पण त्याच्या अनालॉगस आले तर उत्तर आले पाहिजे. पहिल्याची रेडियस ए दिलेलं आहे, याच्यावर चार्ज आहे दिलेल्यानुसार. दुसरं जे आहे ते स्पेरिकल सेल हॅव्हिंग चार्ज मायनस क्यू ऑफ रेडियस. The radius of sphere is and that of the spherical B. The electric field at a distance R. A is less than capital R less than capital B. जर हे लक्षात येत असेल तर दुसरं स्पेरिकल सेल जे आहे ते त्याला कॉन्सन्ट्रिक आहे, हे स्पेरिकल सेल त्याला कॉन्सन्ट्रिक स्पेरिकल सेल आहे. मग सेंटर एकच आहे दोघांचे. याची रेडियस कॅपिटल बी म्हणलं, याची रेडियस कॅपिटल बी म्हणलं, दुसऱ्याची रेडियस कॅपिटल बी म्हणलं. याला चार्ज येतो +3 QA. पहिल्यावरचा चार्ज +3 QA आणि या बाहेरच्या याच्यावरचा चार्ज किती आहे? -QA. बाहेरच्या वरचा चार्ज येतो -QA. -QA प्लस नाही तो -QA, का ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे. तर आपल्याला काय म्हणलं, द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स आर, कॅपिटल आर, याची रेडियस कॅपिटल आर नाही, बीची रेडियस जी आहे ती बी म्हणलं. आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारली, कुठं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारली ॲट दोघांच्या मध्ये आर जो आहे हा आर पॉईंट जो आहे दोघांच्या रेडियसच्या दरम्यान कुठंतरी. कॅपिटल इथं म्हणलं आहे, कॅपिटल आर जो आहे तो ए पेक्षा मोठा आणि बी पेक्षा लहान आहे. मग ह्या पॉईंटपाशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विचारली ॲट पॉईंट पी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी जी काय येणार आहे नीट लक्षात घ्यायचं आता. हा बाहेरचं स्पेरिकल सेल जे त्याची जी काय त्याच्यावरचा चार्ज जो येतो बाहेरच्या बाजूने चार्ज जो येतो आउटर साईडला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे हे -Q चार्ज होतो इथे इफेक्टिव्ह नाही राहणार. हां, याच्या ह्या पशी पॉईंट पी पशी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करायला फक्त हा +3 चार्ज इफेक्टिव्ह राहील ई पशी, का जी आर अंतरावर पॉईंट आहे. पॉईंट पी पशी इलेक्ट्रिक फील्ड जी काय प्रोड्यूस्ड होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट पी बाय बेसिक डेफिनेशन ती येणार आहे 1/4π. बेसिक डेफिनेशन म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अ चार्ज स्फिअर Q/R². सिंगल पॉईंट सारखं येतं. आपण पाहिलं तर इथं Q जो आहे तो फक्त हा +3Q चार्ज इफेक्टिव्ह राहणार आहे, हा बाहेरचा नाही. बाहेरचा नाही कारण बाहेरच्या दृष्टीने आउटर स्पेअरच्या नुसार हा पॉईंट पी जो आहे तो इनसाइड झाला विथ रिस्पेक्ट टू आउटर स्पेअर. पॉईंट पी इनसाइड झाला. हे इनर स्पेअरच्या रिस्पेक्टिव्ह पॉईंट पी जो आहे तो आउटसाइड झाला. त्यामुळं इनर स्पेअरवरचा जो चार्ज आहे दॅट इज ओनली रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट पी. आणि हे बेसिक फॉर्म्युला झाला आणि हा बेसिक फॉर्म्युला झाला आणि इथं क्यू झाला. हा पाहिजे तर मी लिहितो, हा फॉर्म्युला झाला बेसिक. त्यामुळे इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी जे आले ते 1/4πε0. इथला क्यू म्हणजे 3 कॅपिटल क्यू आहे आणि इथला आर म्हणजेच R² आहे, कॅपिटल R². त्यामुळे याचं उत्तर आलं 3Q/4πε0 R². 3Q/4πε0 कॅपिटल R². दिस इज द आन्सर. हे आन्सर आलं. हे आन्सर आलं. मी इथं फॉर्म्युला
लिहिला. इथं बाहेरचा चार्ज जो आहे तो इफेक्टिव्ह नाही राहणार. तर मायनस क्यू चार्ज इज नॉट इफेक्टिव्ह ॲट पॉईंट आर, ॲट पॉईंट पी. इथं जे नावं दिले त्यानुसार पॉईंट पी पाशी तो इफेक्टिव्ह नसेल. त्यामुळे हे बाय फॉर्म्युला तोंडी येतं. खरं बेसिक फॉर्म्युला कळत असेल, कन्सेप्ट कळत असेल तर हे क्यूच्या ठिकाणी 3Q झालं आणि कॅपिटल आर झालं, पॉईंट कॅपिटल आर अंतरावर. त्यामुळे दिस इज द आन्सर हे लगेच कळतं. क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअर असेल तर क्वेश्चनकडे पाहिलं का उत्तर येत असतं. नाही आपण एवढा वेळ आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन, साध्या साध्या स्टेपचे कॅल्क्युलेशन येत नसल्यामुळं ते आपल्याला तेवढा वेळ लागतो. नाही तर विथिन इन्स्टंट सेकंदात त्याचे उत्तर येत असतात बरेचसे. त्यामुळे फिजिक्सचे प्रॉब्लेम MCQ सोडवायला वेळ पुरत नाही, सोडून होत नाही, येत नाही. त्याला फिजिक्स हा विषय त्याला जबाबदार नाही. त्याला आपल्याला कॅल्क्युलेशनच्या साध्या साध्या स्टेप्स येत नाही. त्यामुळे आपल्याला ते 1 सेकंदाच्या कामासाठी आपल्याला 2-3 मिनटं लागतात आणि त्याच्यातही कॅल्क्युलेशन करूनही आपण परत ते कुठेतरी मिस्टेक करतो. 3-4 मिनिट वाया घालवतो आपण आणि शेवटी पर्याय चुकीचाच काढतो. हे मेन अडचणी आहे. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर आणि मॅथमॅटिकल बेसिक स्टेप्स, बेसिक कॅल्क्युलेशन असे तोंडी जमले पाहिजे. मग फिजिक्सचा पेपर जो आहे MCQज इतर विषयांचा जसा सोडून होतो, बायोलॉजी किंवा मॅथ्स केमिस्ट्रीचा त्यांचा वेळ राहतो तसा याचाही राहील. काही प्रॉब्लेम ठीक आहे, मोठे आहेत. पण इतर जे सेकंदात वाचून कळतं, कन्सेप्ट कळत असेल तर सेकंदात आपल्याला विदाउट पेन पेपर डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता उत्तरं तोंडी काढता येतात 1-2 सेकंदात. तर तो वेळ आपण इतर जे काय न्यूमरिकल थोडे लेंथी प्रॉब्लेम आहे त्यासाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे ते मेन अडचणी ते आहे. ते फक्त आपण त्यासाठी आपण ती प्रॅक्टिस करायची असते. आणि मेन मॅथमॅटिकल, मुळात मॅथमॅटिक्सच्या प्रायमरी ज्या काय साध्या साध्या क्रिया आहेत त्या आपल्याला जमल्या पाहिजे. द कपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट, इयर कपॅसिटर, पॅरलल प्लेट 2 microfarad, voltage between 2 microfarad. Voltage between the plate is changing at the rate 3 volt per second. The displacement current in the capacitor is, डिस्प्लेसमेंट करंट ॲक्च्युली काढायचं आपल्याला. डिस्प्लेसमेंट करंट, करंट ॲक्च्युली करंटचा बेसिक कपॅसिटरमध्ये डिस्प्लेसमेंट करंट येतो आणि तो डिस्प्लेसमेंट करंट म्हणजे ॲक्च्युली dQ/dt कपॅसिटरमध्ये, आणि कपॅसिटरचा dQ/dt खरा डिस्प्लेसमेंट करंट. कपॅसिटरचा C=Q/V, C=Q/V. त्यामुळं क्यूची व्हॅल्यू आली CV. याच्यावरनं दिसतं बेसिक, याच्यावरनं Q=CV. हे आपल्याला दिसत असतं पण आपल्याला लिहिल्याशिवाय येत नाही. त्यामुळे ह्या क्यूची व्हॅल्यू हे d/dt. क्यूची व्हॅल्यू आली किती CV. आणि मग याचं डिफरन्शिएशन घेतलं, याचं डिफरन्शिएशन C कॉन्स्टंट आहे, ह्याला dV/dt, हाला डिस्प्लेसमेंट करंट I C dV/dt. सीची व्हॅल्यू माहीत आहे, dV/dt माहीत आहे, व्होल्ट पर सेकंद. त्यामुळे 2, इट इज 2 × 10⁻⁶ मायक्रो इंटू याची व्हॅल्यू dV/dt जे ते ॲक्च्युली डायरेक्ट दिलेलं आहे, इट इज 3. त्यामुळे याला 6 × 10⁻⁶ फॅरड म्हणजे झालं 6 मायक्रोफॅरड. 10⁻⁶ म्हणजेच मायक्रो झालं, 6 मायक्रोफॅरड. हे आलं लास्ट आन्सर. इफ द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर 10 microfarad is doubled,
देन न्यू कॅपॅसिटी विल बी. डिस्टन्स डबल केलं तर काय येतं? कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. का? कारण कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर एप्सिलॉन 0 के अपॉन डी येतं. बाकीचं आहे तेच ठेवलं. कॅपॅसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. हे जर कळत असेल तर उत्तर कधीच संपलं त्याचं. कॅपॅसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स डबल केलं तर कॅपॅसिटी हाफ होईल. डिस्टन्स डबल्ड केलं तर कॅपॅसिटी हाफ होईल. त्यामुळे आधीची 10 होती त्याच्या हाफ म्हणजे 5 झालं. दिस इज द आन्सर. नसेल कळत तर लिहा. याच्यावरनं C2 अपॉन C1, C2 अपॉन C1 इज इक्वल टू D2 अपॉन D1. आणि इथं D2 जे आहे ते नंतरचं डिस्टन्स काय केलं? हाफ दॅट ऑफ द D1 केलं. त्यामुळे D2 अपॉन D1ची व्हॅल्यू आली D2 अपॉन D1. हे मॅथमॅटिकली तोंडी उत्तर कधीच संपलं. मॅथमॅटिकली आपण तेच केलेलं असतं, फक्त कागदावर न लिहिता केलेलं असतं. D2 अपॉन D1 त्याची व्हॅल्यू आली 1/2. म्हणजे नंतरचा कॅपॅसिटन्स आला 1/2 आधीचा. म्हणजेच 1/2 आधीचा जो आहे तो 10 आहे. त्यामुळे ते आलं 5 मायक्रो फॅरड. 5 मायक्रोच्या ना, 10च्या निम्म 5 मायक्रो फॅरड. हे ते आन्सर आहे. एवढं कॅल्क्युलेशनची गरज नसते. हे कळत असेल तर लगेच त्याचं उत्तर येतं. आणि ते कधी कळतं? प्रॉब्लेम वाचण्याच्या आतच ते कळतं. हे प्रॉब्लेम वाचून होईपर्यंत त्याचं उत्तर आलेलं असतं. एवढं ते सोपं आहे. 4 identical condensers are connected in parallel connect and then in series. आयडेंटिकल आहे, आधी पॅरललमध्ये कनेक्ट केले आणि नंतर सिरीजमध्ये. द रेशो ऑफ द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन सिरीज टू द पॅरलल. 1000 प्रकारे सोडवता येत असतात. पॅरललमध्ये कनेक्ट केले. पॅरललमध्ये कॅपॅसिटर काय होतो? पॅरललमध्ये त्याचं डायरेक्ट सम होते, म्हणजे कॅपॅसिटर वाढतो. लक्षात घ्यायचं, पॅरललमध्ये कॅपॅसिटर वाढतो. सिरीजमध्ये काय होतो? त्याच्या रेसिप्रोकलची सम होते, म्हणजे तो कमी होतो. त्यामुळे पॅरललमध्ये जो आला तो जास्त डिवायडेड बाय कमी, तो किती येतो? n² येतो. हे n² येतं. हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. फॉर्म्युला काढला म्हणजे बेसिकनुसारच येतं. पाहिजे तर आपल्याला इथं काढून बघता येईल परत. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला इथं CP डिवायडेड बाय CS नाही विचारलं. हे आयडेंटिकलसाठीच आहे. आयडेंटिकलसाठीच. इथं उलटं विचारलं. इथं CP डिवायडेड बाय CV नाही विचारलं. द रेशो ऑफ इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इन सिरीज टू द पॅरलल उलटं विचारलं. त्यामुळे जे विचारलं करस्पॉन्डिंग CS डिवायडेड बाय CP सिरीज आणि नंतर भागाकाराला पॅरलल आहे, त्यामुळे तो होईल 1/n². त्यामुळे तो आला 1/4 आहे, 4चा वर्ग. त्यामुळे हे आलं 1/16. दिस इज द आन्सर. 1/16 म्हणजेच हे लास्ट आन्सर झालं. फार वेळ नाही घालवत आपण, अनेक प्रकारे ते करता येतात. द पोटेन्शियल ऑन द प्लेट्स. द पोटेन्शियल ऑन द प्लेट्स ऑफ अ कॅपॅसिटर 20 व्होल्ट आणि वजा 20 व्होल्ट आहे. 2 प्लेट आहे कॅपॅसिटरच्या, पॅरलल प्लेट. एकाचं पोटेन्शियल 20 व्होल्ट आहे आणि दुसऱ्याचं -20 व्होल्ट आहे. 2 प्लेट कॅपॅसिटर पॅरलल आहे, एकाचं 20 आणि -20. द चार्ज ऑन द प्लेट इज 40 कूलम. द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज. कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर C काय येतं? C इज इक्वल टू Q अपॉन V. C इज इक्वल टू Q अपॉन V. Q दिलेला आहे इथं 40 व्होल्ट, 40 कूलम. आणि इथं V म्हणजेच ॲक्च्युली पोटेन्शियल. हे V म्हणजेच पोटेन्शियल, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतो. ॲक्च्युली आपण आत्तापर्यंत कितीतरी वेळेस पाहिलं. पोटेन्शियल म्हणजे ॲक्च्युली ते PD असतो, पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे हे पोटेन्शियल डिफरन्स जे आलं ते किती आलं? इथला V जो येतो
मोठं वजा छोटं म्हणजे V1 मायनस V2 पाहिजेत लिहितो मी. V1 मायनस V2 आपल्यासाठी लिहितो एक स्टेप. तेव्हा सीची व्हॅल्यू जी आली ती 40 डिवायडेड बाय हे 20 मायनस -20 20 मायनस -20 त्यामुळे ते ॲक्च्युली आलं 40/40 मायनस मायनस हे प्लस झालं त्यामुळे 40 डिवायडेड बाय 40 त्यामुळे ते आलं 1 फॅरड. 1 फॅरड आलं. कपॅसिटी आली ती 1 फॅरड SI युनिटमध्ये. दिस इज द आन्सर. बी इज द ऑप्शन. पुढचं करायचं. 2 spherical condensers of capacity 4 and 3 microfarad are charged to some potential having radii 4 centimeter and 3 centimeter. 2 spherical conductors of capacities 4 microfarad. एकाची कपॅसिटी स्पेरिकल कंडक्टर आहे, एकाची कपॅसिटी 4 आहे आणि दुसऱ्याची 3 are charged to some potential having radii 4 centimeter and 3 centimeter respectively. If sigma 1 and sigma 2 represent surface density of the charge on respective conductors, then sigma 1 divided by sigma 2. हा रेशो काढायचा. काय कशाचा रेशो? ॲक्च्युली हा सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट सरफेस एरिया, चार्ज पर युनिट सरफेस एरिया आर चार्ज टू सेम पोटेन्शियल. या शब्दाला पण अर्थ आहे आर चार्ज टू सेम पोटेन्शियल. सेम पोटेन्शियलला चार्ज केलं, पोटेन्शियल सेम आहे. सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. व्ही कॉन्स्टंट झाला, इथं व्ही कॉन्स्टंट झाला, वरती म्हणलं सेम पोटेन्शियल त्यामुळं इथं सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू झालं. सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू झालं ह्या बेसिकनुसार. आणि अजून आता काय म्हणलं? पोटेन्शियल हॅविंग रेडिया. रेडिया आता मग सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजेच काय काढायचं ॲक्च्युली आपल्याला? सिग्मा इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट सरफेस एरिया, चार्ज पर युनिट सरफेस एरिया. स्पेरिकल कंडक्टर स्पेअर आहे थोडक्यात. हा एक स्पेअर आहे आणि हा दुसरा स्पेअर आहे. याची कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरड आहे, याची 3 मायक्रोफॅरड आहे. पहिल्याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे, दुसऱ्याचे रेडियस पहिल्याचे रेडियस 4 सेंटीमीटर आहे, दुसऱ्याचे रेडियस 3 सेंटीमीटर आहे. 4 मायक्रोफॅरडचे रेडियस 4, 3 मायक्रोफॅरडचे रेडियस 3 सेंटीमीटर. तर सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सिग्मा बरोबर काय ॲक्च्युली? सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट सरफेस एरिया म्हणजे क्यू अपॉन एरिया, स्पेअरचा एरिया. स्पेअरचा एरिया काय येतो? 4πr² येतो. 4πr² येतं. त्यामुळे सिग्मा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू अँड सिग्मा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू, हे 4π कॉन्स्टंट झालं. सिग्मा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². त्यामुळे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². त्यामुळे r²चं इनवर्सली म्हणजे उलटं झालं. 2 वरती आले, 1 खाली आले. हे बेसिक झालं. आणि आता आपल्याला इथं याच्यावरनं कॅपॅसिटी दिलेली आहे त्यामुळे क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. त्याच्यावरनं आपल्याला Q1/Q2 किती येईल? C1/C2 येईल. Q1/Q2 ची व्हॅल्यू इथं मी टाकली नोनमध्ये का जी दिलेले C1/C2. Q1/Q2चं ह्या बेसिकनुसार त्याची व्हॅल्यू आली C1 डिवायडेड बाय C2 आणि हे पुढच्याची व्हॅल्यू R2/R1 आपल्याला दिलेलंच आहे. त्याचा स्क्वेअर किमती दिलेला आहे त्यामुळं
त्याचा स्क्वेअर, किंवा पाहिजे तर लिहितो R2/R1 त्याचा स्क्वेअर, आणि त्यामुळे याची जी काय व्हॅल्यू आली C1/C2 ची व्हॅल्यू किती आहे, C1/C2 म्हणजे 4/3, C1 जे आहे ते 4/3, C1/C2, आणि आलं R2/R1 ब्रॅकेट स्क्वेअर, C1/C2 ची व्हॅल्यू आली 4 आणि 3 क्रमवार, आणि पुढच्याची व्हॅल्यू आली R2/R1 उलट आहे इथं, R2 म्हणजे 3/4, 3/4 त्याचा स्क्वेअर. तर 3/4 आणि 4/3 त्याच्यापैकी एक एक कॅन्सल झालं. हे 4/3 आणि हे 3/4 त्याचा स्क्वेअर, त्यामुळे मी दोनदा लिहिलं. त्याच्यापैकी हे 3 एकमेकाला कॅन्सल झाले, 4 कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं 3/4, and that is the answer. 3/4 it is C is the option. पुढचं करायचं. 2 capacitors are connected in series across DC source of 100 volt. The ratio of the potential across C2 to the C1. Ratio of the potential across C2 to the C1. मगाशी आपण ह्या टाईपने केलेलं आहे. हा होमवर्क म्हणून करा. मगाशी 4 का 3 नंबरचं प्रॉब्लेम आपण ह्या टाईपने केलेलं आहे. होमवर्क म्हणून करायचं. The capacitance of a parallel plate capacitor when it is half filled with a dielectric shown in the figure, the capacitance becomes 5 microfarad. The dielectric constant of the dielectric is K विचारला. प्रॉब्लेम नीट वाचायचा. आधीचं जे काय कपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कपॅसिटर जे काय होतं आधीचं, समजा इयर काय जे होतं त्याची कपॅसिटी दिली, म्हणजे C1 दिलेला आहे 2.5 मायक्रोफॅरड. म्हणजे आधीचा कपॅसिटन्स जो येतो C= काही म्हणलं नाही, म्हणजे तिथं जेव्हा काहीच म्हणलेलं नसेल तेव्हा तिथं इयर हा डायलेक्ट्रिक असं गृहीत धरायचं. त्यामुळं इथं बाय डेफिनेशन आहे C=ε0 KA/D, आणि इयरसाठी K1 झाला. इयरसाठी K किती असतो, 1 असतं, त्यामुळं ε0 इंटू K म्हणजेच 1 इंटू A/D. ही कपॅसिटी दिलेली आपल्याला 22.5 मायक्रोफॅरड. इट इज गिवन. इनिशियल आधीचं जे काय आहे काहीच नाही म्हणलं, म्हणजे तिथं इयर आहे समजा. आता काय केलं, त्या कपॅसिटरचं निम्म्या भागात इयर आहे तशी ठेवले, आणि इकडं काहीतरी डायलेक्ट्रिक मीडियम टाकलं. आता याचा एकूण जो काय कपॅसिटन्स येईल एवढ्याचा, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट विचारला. म्हणजे याचा जो काय याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट विचारला. आता जे काय मीडियम आहे इथं, जे मीडियम डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द डायलेक्ट्रिक, म्हणजे हा जे काय मीडियम यूज केला त्याचा K किती येते विचारला. हे इनिशियल कपॅसिटन्स झाला. इयर जेव्हा आता इयर नीट अर्ध्या ह्याच्यात इयर आहे, तेव्हा C ऑफ इयर हे आपल्याला काढता येईल. C ऑफ द कपॅसिटन्स म्हणजे याचा जे आहे ते कपॅसिटन्स बाय बेसिकनुसार काढता येईल, आणि C मीडियम जे त्याचा कपॅसिटर काढता येईल. ते किती होईल, बाय बेसिकनुसार ε0 K, इयरचा K 1च झाला परत इथं, इंटू ती जी काय एरिया आहे, एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स, एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स, ε0 K इंटू एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स. इथला K1 आला, इथला K जो येतो आपल्याला याचा काहीतरी येईल. तर याचा एरिया किती झाला, आता दोघांमधला डिस्टन्स, 2 प्लेटमधला डिस्टन्स पण फिक्स आहे, 2 प्लेटमधला डिस्टन्स पण फिक्स आहे. इथं हा अर्धा एरिया प्लेट येते आहे, हा अर्धा एरिया इकडं आला आणि अर्धा इकडं आला, एरिया हाफ हाफ झाला. त्यामुळे ε0 K याचा 1 झाला, याचा येतो A/2 झाला, आणि डिस्टन्स जे ते फिक्सच आहे.
सेम टाईपनी याचा ए जो आहे पुढच्याचा A/2 झाला. डिस्टन्स जे आहे ते फिक्स आहे तसंच आहे. A/2 डिस्टन्स जे आहे ते तेवढं फिक्स आहे. हे आलं 2 कपॅसिटर म्हणजे असं केल्यानंतरचे. आता हे 2 कपॅसिटर ह्या टाईपनी झाले. हा एक आणि हा दुसरा. हा एक कपॅसिटर झाला आणि हा दुसरा झाला. म्हणजे थोडक्यात हे दोघं असे एकमेकाला जोडल्यासारखे म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन झालं. सिरीजमध्ये नाही झालं. हे पॅरलल कॉम्बिनेशन होईल. तर इट इज दी बोथ आर इन पॅरलल. बोथ आर इन पॅरलल झाले. आणि इन पॅरललमध्ये काय होतं मग? नेट कपॅसिटन्स इन पॅरलल काय येतो? सी इक्विव्हॅलंट काय येणार आहे? हेन्स सी इक्विव्हॅलंट जो येणार आहे इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स सी इक्विव्हॅलंट काय येणार आहे? सी एअर प्लस सी मीडियम हा म्हणजेच काय 1/4πε0. आता या सर्व किमती मी टाकतो आणि कॉमन काढून लिहितो. कॉमन जे निघलं ते सर्वच कॉमन निघलं. डायरेक्ट स्टेप लिहितो आता मी. असं पान भरलीत बसावं लागतं आपल्याला. ε0 ए डिवायडेड बाय ट्वाईस डी. दोघांमध्ये पण तो कॉमन निघला. शिल्लक राहिला इथं 1 इयरचा प्लस इथं के एवढा शिल्लक राहिला इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स. आणि तो इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स किती झाला मग? तो इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स किती झाला? तिची व्हॅल्यू दिलेले 5 मायक्रोफॅरड. याची व्हॅल्यू दिलेले 5 मायक्रोफॅरड. मायक्रोमध्येच ठेवतो मी. आधीचं पण मायक्रो आहे, हे पण मायक्रो आहे. आणि हे एवढ्याची व्हॅल्यू जी आहे ती किती आली? ε0 A/d एवढ्याची व्हॅल्यू जी आहे ती इथं दिलेली आहे. ε0 A/d तेवढ्याची व्हॅल्यू आहे 2.5. त्यामुळे हे आलं 2.5 आणि डिवायडेड बाय 2 तसाच हे आलं 1 + k. त्यामुळे हे 5 2 10. 2 इकडं आले, 2.5 खाली गेले. 10 डिवायडेड बाय 2.5 इज इक्वल टू 1/k आलं. 1 + k. मग 2.5च्या 4 पट हे आलं 4 इज इक्वल टू 1 + k इम्प्लाइज k इज इक्वल टू 3. त्यामुळे k इज इक्वल टू 4 - 1 आणि दॅट इज इक्वल टू 3. साध्या साध्या स्टेप आपल्याला हे 4 बरोबर 1 + k. त्यामुळे k जे आलं ते 4 - 1 आणि दॅट इज 3. दिस इज द आन्सर. दिस इज द आन्सर. Figure shows a network of 5 capacitors connected to a supply voltage V. The energy stored in the network. नेट लक्षात घ्यायचं याच्यावर. थोडं एकच हे जरी एक प्रॉब्लेम सोडवतो आत्ता आपण हे, तर याच्या अनालॉगस मी बरेचसे प्रॉब्लेम बोलून राहिलो आता. हे जे काय कॉम्बिनेशन दिलेलं आहे कपॅसिटन्सचं हे जे काय कॉम्बिनेशन दिलेलं आहे 5 कपॅसिटर हे बॅटरीला कनेक्ट केले ±Vला. म्हणजे वरती कॉम्बिनेशन दिलेलं हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी म्हणतो मी. आधी ए आणि बी मध्ये हा एकूण जो काय कपॅसिटर जोडलेले आहे मिक्समध्ये काही पॅरलल काही सिरीज ते नेमका त्याचा इक्विव्हॅलंट काढतो आता आपण. हा रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलंट जसा काढला होता आपण तसं इथं कपॅसिटन्सचा इक्विव्हॅलंट काढणं त्याच पद्धतीने करायचं. फक्त कपॅसिटन्स रेजिस्टन्स जसे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जोडलेले असेल तर आपण त्याचं रिड्यूस करत 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 जाऊन त्याचा नेट म्हणजेच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढतो. तसंच आता आपल्याला इथं कपॅसिटन्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे याचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काढायचा आहे. फक्त कपॅसिटन्सचं इक्विव्हॅलंट काढताना रेजिस्टन्सचा डायरेक्ट पटकन आपल्याला लक्षात येतं, कपॅसिटन्सचा लक्षात येत नाही. सिरीजमध्ये का पॅरललमध्ये पटकन लक्षात येत नाही. ठीक आहे. ए पॉईंटपाशी काय झालं? हा ए पॉईंट आहे. मी एवढ्याचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काढतो 5चा एकत्र.
ते मिक्स कॉम्बिनेशन आहे सिरीज पॅरलल. ए पॉईंटपासून ॲक्च्युली हे दोन टोकं निघले, हे एक इकडं आणि इकडं. आपल्यासाठी दाखवतो मी. इकडं एक वायर गेली, इकडे एक कपॅसिटर जोडला थोडक्यात, आणि इकडं एक कपॅसिटर जोडलेला आहे. ए पॉईंटपासून इथं एक 3चा कपॅसिटर जोडला आणि इकडं एक 3चा कपॅसिटर जोडलेला आहे. ते दोघं काय झाले, परत इथं ते दोघं परत इथून असे एकत्र आले. ते दोघांचे दोन टोकं इथं एकत्र आले. हा 3 आणि हा 3. आणि हे दोन टोकं परत इथं, इथून दोन परत इकडं आणि एक इकडं गेला. म्हणजे तिथं जसं दिसतं तसं दाखवतो मी. तिथून दोन परत दोन्ही बाजूला दोन गेले, म्हणजे इकडं एक गेला आणि इकडं एक गेला. हे 3 मायक्रोफॅरड झाले. हा सी आणि हा 2C, सी आणि 2C, म्हणजे हा एक सी आणि हा 2C. हे दोघांचे दोन टोकं परत इथं एकत्र आले बी पॉईंटला. बी पॉईंटपाशी एकत्र आले, याला बी म्हणलं मी. आणि अजून थोडा आता हा एक कपॅसिटर राहिला, हा 2C. हा कुठं जोडलेला आहे, ह्या दोघांमध्ये. हा या दोघांमध्ये जोडलेला, म्हणजे थोडक्यात कुठं जोडलेला हा 2C जो येतो, हा इथं म्हणजे इथं जोडल्यासारखं, कारण इथं मध्ये काहीच नाही, किंवा इथं म्हणजे इथं मध्ये काहीच नाही. म्हणजे थोडक्यात ते ए आणि बी पॉईंटला जोडल्यासारखा आहे. हा 2 मायक्रोफॅरड इथं मध्ये काहीच नाही किंवा इथं मध्ये काहीच नाही. त्यामुळं 2 मायक्रोफॅरड हा जो कपॅसिटर आहे तो ए आणि बी पॉईंटला कनेक्ट केल्यासारखा आहे. ए आणि बी पॉईंटला, म्हणजे थोडक्यात ए पॉईंटपासून हे दोन कपॅसिटर एकत्र गेले, म्हणजे दोन बाजूला दोन गेले आणि हा एक तिसरा गेला खरा. ए पासून 3 कपॅसिटर निघले, हा एक आणि हा एक. पुढं मग हे दोन एकत्र होऊन इथं दोन एकत्र आले, आणि हे दोन आणि हे तिसरा 2चा तिसरा इथं बी पाशी एकत्र आले. हे सगळे 3, नुसते 3 नाही, 3C, 1C आणि 2C, आणि हा 2C. 1C, 2C आणि 2C चेक केलं मी. आता हे दोघं पॅरलल मध्ये झाले. याचा नेट इक्विव्हॅलंट किती होईल, हे दोघं पॅरलल मध्ये झाले, त्यामुळे याचा नेट इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स हे जे होतं याच्या करस्पॉन्डिंग ह्या दोघांचा पॅरलल मध्ये बेरीज होते, त्यामुळे हे आलं 3 आणि 3 6C आलं. सेम टाईपने हे आता पुढचा, हे दोघं पॅरलल मध्ये बेरीज 2 आणि 3, 2C आणि 1C, म्हणजे हे 3C आलं. हे पॅरलल मध्ये बेरीज होते कपॅसिटन्सची. आणि मग हा खालचा 2C तसाच, हा खालचा 2C तसाच. हे पॉईंट ए आणि हा पॉईंट बी समजा, ए आणि बी. आता हे दोघं सिरीजमध्ये याचा इक्विव्हॅलंट किती येईल, हे सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट किती येईल, आता नीट ऐकायचं. सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट किती येतो कपॅसिटन्सचा, सिरीजमध्ये इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं जसं पॅरललमध्ये येतं तसं मी बोलताना रेजिस्टन्सचं बोलताना लिहिताना हे लिहितो. पॅरललमध्ये रेजिस्टन्सचं जसं येतं तसं याचं सिरीजमध्ये येतं. काय, C1C2 डिवायडेड बाय, पाहिजे तर फॉर्म्युलाच लिहितो मी, C1C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. त्यामुळे हा 6C आणि 3C, म्हणजेच 18C² डिवायडेड बाय दोघांची बेरीज, म्हणजे 6 आणि 3 9C. त्यामुळे हा आला 9 2 18, 1 1C कॅन्सल झाला, हे 2C आला. याचा सिरीजचा इक्विव्हॅलंट आला 2C. त्यामुळे हा वरचा आला 2C. रिड्यूस करत चाललं मी रेजिस्टन्सचं जसं आहे सेम टाईपनी. हा आला 2C आणि खालचा परत आला 2C, खालचा आला 2C. हे दोघं पॅरललमध्ये झालं, त्यामुळे याचा इक्विव्हॅलंट किती आला, याचा नेट इक्विव्हॅलंट हे पॅरललमध्ये, दीज आर इन पॅरलल, हे पॅरललमध्ये, इथं हे पॅरललमध्ये होते.
आपल्यासाठी लिहितो मी. इथं हे पॅरललमध्ये होते. पॅरललमध्ये बेरीज होते, त्यामुळे हे 2C आणि हे 2C किती झालं, याचा नेट इक्विव्हॅलंट आला किती, पॅरललमध्ये, त्यामुळे बेरीज झाले, त्यामुळे त्याचा इक्विव्हॅलंट जो आला तो 4C आला. इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स जो आला तो 4C आला. हा आला इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स. नेट कपॅसिटन्स जो आला याचा इक्विव्हॅलंट पाहिजे तर C इक्विव्हॅलंट लिहितो मी. हा C इक्विव्हॅलंट जो काय आला, C इक्विव्हॅलंट जो आला तो 4C आला. 4C आला. आता आपल्याला इथं विचारलं काय, दी एनर्जी स्टोर्ड इन द नेटवर्क. एनर्जी स्टोर्ड म्हणजेच वर्क डन कपॅसिटन्स जे काय आहे तर एनर्जी 1/2 CV² येतं. आणि इथला C म्हणजे जो काय होता तो एकच नाही, ते एकत्र करून तो काय जो आला पॅरलल सिरीज असं मिक्सिंग होऊन त्याचा जो इक्विव्हॅलंट आला तो इक्विव्हॅलंट होईल. त्यामुळे इथला C म्हणजे C इक्विव्हॅलंट होईल. त्यामुळे हे आलं 1/2. इट इज 1/2. C इक्विव्हॅलंट आला 4C इंटू V². 4C इंटू V². त्यामुळे हे 2 कॅन्सल झालं. इट इज ट्वाईस CV² आलं. एनर्जी स्टोर्ड जी आली ती ट्वाईस CV² आलं. फर्स्ट इज द आन्सर. पहिला ऑप्शन आलं ट्वाईस CV². बेसिक काय नाही. रेजिस्टन्स हे नीट थोडं लक्षात घ्यायचं. ह्या टाईपचे आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन घ्यायचे कपॅसिटन्सचे, रेजिस्टन्सचे घ्यायचे. मागच्या टॉपिकमध्ये रेजिस्टन्सचे वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊन आपण इक्विव्हॅलंट काढून पाहिला, एक 7-8-10 चित्र काढून. तसं कपॅसिटन्सचे परत 7-8-10 असे वेगवेगळ्या टाईपचे कॉम्बिनेशन घेऊन इक्विव्हॅलंट काढून बघायचं. डिस्टन्स बॅलन्स ब्रिज असेल तर रेजिस्टन्सचं तिथं किती येतं काय येतं आपण ट्रिक्स वापरले तसंच इथं पण येणार आहे. समजा हा कपॅसिटन्स येते 4. डिस्टन्स बॅलन्स ब्रिज रेजिस्टन्सचं जसं होतं इथं हा कपॅसिटन्स आहे, हा कपॅसिटन्स आहे. हे जर दोन्ही पॉईंट इक्विपोटेन्शियल पॉईंट्स असतील तर इक्विपोटेन्शियल कधी येतात, हे जर 4चा रेशो वरच्या आर्मचा आणि खालच्या आर्मचा रेशो जर इक्वल असेल तर इथं असून नसल्यासारखं होतं. हे पाहिलं. याचा इक्विव्हॅलंट किती येतो, याचा इक्विव्हॅलंट जो आहे हे सगळे जेवढे तेवढाच येतो. जसा रेजिस्टन्स येत होता तसा याचा इक्विव्हॅलंट Cच येणार आहे. हे आपण केलेलं आहे. बॅलन्स कधी असतो काय, ह्या टाईपचे असे अनेक क्वेश्चन घेऊन आपल्याला करता येईल. इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर. अनेक कॉम्बिनेशनचं काढता आलं का मग आपल्याला काही कसंही कॉम्बिनेशन दिलेलं आहे तर बाकीचं काढता येईल. एनर्जी काढता येईल, वर्क डन काढता येईल, किंवा ते काय त्या कपॅसिटन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती येईल ते काढता येईल. व्ही जर दिलेलं असेल तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम MCQज आपल्याला जे तयार करता येतात. A capacitor of capacitance C has a charge Q and energy stored is W. The charge is increased by 3Q. Then the stored energy will be. एनर्जी स्टोर्ड काय येते, एनर्जी स्टोर्ड येते 1/2 CV². म्हणजेच ती वेगळ्या फॉर्ममध्ये C इज इक्वल टू Q/V कळत असेल तर ती 4च्या फॉर्ममध्ये लिहितो मी. C म्हणजेच किती आला, व्हीची किंमत आली Q/C. त्यामुळे आलं Q²/C. त्यामुळे Q²/C² एक कॅन्सल झाला म्हणजे एवढं राहिलं. एनर्जी स्टोर्डचं हे बेसिक फॉर्म्युला लिहिला मी, तो पुढच्या फॉर्ममध्ये लिहिला Qच्या फॉर्ममध्ये. आता काय म्हणलं इथं, एनर्जी स्टोर्ड इथं जे काय दिसते आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तर एनर्जी स्टोर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q² दिसते. एनर्जी स्टोर्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q² दिसते. C कॉन्स्टंट झालं. त्यामुळे नंतरची देन द स्टोर्ड एनर्जी म्हणजे नंतरची एनर्जी किती आली, नंतरचा Q डिवायडेड बाय आधीचा Q. नंतरचा म्हणजेच डायरेक्टली, त्यामुळं नंतरचा Q डिवायडेड बाय आधीचा Q त्याचा स्क्वेअर. तोंडी दिसतं तरी लिहितो मी. म्हणजे 9 झालं खरं, याचं 9W होईल. याचं उत्तर गणित याच्याकडे पाहून वाचलं
तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, त्यामुळं 3चा 9 झाला, आधीच्याच्या 9 पट झालं, आधीच्याच्या 9 पट म्हणजे हे झालं. दिस इज द आन्सर. हे डायरेक्ट दिसतं. हे फॉर्म्युलेने करून राहिलो मी. एनर्जी स्टोर्ड म्हणजेच वर्क डन झालं, म्हणजे E2/E1. ते जर डब्ल्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ते काय होईल, Q2/Q1. E2/E1 म्हणजेच काय झालं, एनर्जी स्टोर्ड म्हणजेच वर्क डन, W2/W1. हे एनर्जी स्टोर्ड म्हणजेच काय झालं, W2/W1 झालं. U2/E1 इट इज जे आलं ते म्हणजे W2/W1 झालं. W2/W1 ते जे आलं ते नंतरचा चार्ज जो येतो आधीच्या 3 पट येते, किंवा किंवा लिहितो मी आपल्यासाठी. तोंडी उत्तर मी कधीच काढलं. हे आलं 9 आलं, W2/W1 9 आलं, म्हणजे याच्यावरनं W2 जो आला तो 9W1 आला. आणि दिस इज द आन्सर. उत्तर कधीच काढलेलं पण. ठीक आहे, एवढे दोनच करायचे आपल्याला. मेटॅलिक स्पेअर इज आयसोलेटेड फ्रॉम ग्राउंड, इज चार्ज टू 50 microcoulomb. This sphere is brought in contact with another isolated metallic sphere B of half of the radius. दुसऱ्याची रेडियस जी आहे, दुसऱ्याची रेडियस जी आहे ती रेडियस ऑफ द स्पेअर बी दुसरा, किंवा बीची रेडियस, रेडियस ऑफ द बी काय आहे, बीची रेडियस जी आहे ती हाफ ऑफ द रेडियस ऑफ ए. म्हणजेच RA/RB, RA/RB. हे इकडे घेतलं आणि हे इकडे घेतलं, हे हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. हे दिलेलं आहे, इट इज गिवन, इट इज गिवन. Then the charge on the two isolated spheres A and B will be are in the ratio. Charge on the two isolated sphere A and B are in the ratio. म्हणजे दुसऱ्यावरचा चार्ज डिवायडेड बाय पहिल्यावरचा चार्ज हे काढायचं आहे आपल्याला. तर दोन मेटॅलिक स्पेअर, आयसोलेटेड स्पेअर ए आणि बी, इज अ मेटॅलिक स्पेअर ए आयसोलेटेड फ्रॉम ग्राउंड, एकच आहे. इज चार्ज टू 50 microcoulomb. दिस स्पेअर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अदर आयसोलेटेड, नंतर कॉन्टॅक्टमध्ये आणला टू, का ज्याची रेडियस हाफ आहे, हाफ ऑफ द ए. then the charge on the two isolated sphere A and B are in the ratio. हा रेशो विचारला. आता काय म्हणलं, दोन एकत्र आणले, आधीचा हा चार्ज केलेला 50 मायक्रो पर्यंत, दुसरा चार्ज नाही आहे, त्यामुळे पहिला जो आहे त्याच्यावरचा 50 मायक्रोकुलम चार्ज आहे. दुसरा जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला तर याच्यावरचा चार्ज काय होणार आहे, बीकडे जाणार आहे. ए वरचा चार्ज काही बीकडे जाणार आहे. कुठपर्यंत जाणार आहे, दोघांचं पोटेन्शियल सारखं होईल तिथपर्यंतला जाणार आहे. याच्यावरचा चार्ज त्याच्यावर सरकणार आहे. किती चार्ज, का जेणेकरून पोटेन्शियल दोघांचं सारखं होईल तेवढा चार्ज सरकणार आहे. तर दोघांचं पोटेन्शियल सारखं होईल म्हणजे व्ही कॉन्स्टंट होईल, असा तो चार्ज एकमेकाकडे पुढं सरकणार आहे. व्ही कॉन्स्टंट होईल एवढा चार्ज. पाहिजे तर वाक्यच लिहितो, चार्ज व्ही कॉन्स्टंट होईल, दोघांचा कॉन्स्टंट होईल तेवढा चार्ज सरकणार आहे. म्हणजे V1 इज इक्वल टू V2 होईल. स्टील चार्ज मूव, चार्ज मूव फ्रॉम A to B, from A to B. Charge move from A to B. म्हणजेच V1 इज इक्वल टू V2 होईल
आणि V1 इज इक्वल टू V2 होईल. म्हणजे C इज इक्वल टू Q अपॉन V, C इज इक्वल टू Q अपॉन V. त्यामुळं V1 इज इक्वल टू V2 होईल. म्हणजे V इज इक्वल टू काय आलं, V इज इक्वल टू V कॉन्स्टंट, ॲक्च्युली C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू C इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V इज इक्वल टू Q अपॉन C. V कॉन्स्टंट, त्यामुळे C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q असं येणार आहे खरं. C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q. आता इथं काय म्हणलंय, R1 अपॉन R2 दिलेलं आहे, त्यांच्या रेडियसच्या फॉर्ममध्ये दिलेलं. आपल्याला रेडियसचा बेसिक वापरायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं स्टील चार्ज मूव फ्रॉम ए टू बी. त्यांचे रेडियस वेगवेगळे दिलेले, रेडियस वेगवेगळे दिलेले म्हणजे आपल्याला रेडियस वेगवेगळे आहे. त्यामुळे आपल्याला हे जे पोटेन्शियल म्हणजेच एनर्जी स्टोर्ड असंही म्हणता येईल. V1 V2 सारखं होईल, म्हणजे एनर्जी स्टोर्ड सारखी होईल. आणि एनर्जी म्हणजेच किती आली, 1/2C रेडियसच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल आपल्याला, रेडियसच्या फॉर्ममध्ये. हे आपल्याला हे इथं उपयोगाचं नाही. आता हे आपल्याला खरं हे बेसिक नाही लागणार. आपल्याला इथं बेसिक कोणतं लागणार आहे, पोटेन्शियल. पोटेन्शियलचं बेसिक आता मी इकडंच वापरतो. पोटेन्शियलचं बेसिक, पहिल्याचं पोटेन्शियल आणि दुसऱ्याचं पोटेन्शियल सारखं होईल. आणि पहिल्याचं पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल कोणत्याही चार्जपासून पोटेन्शियल कोणत्या तरी पॉईंटपासून पोटेन्शियल किती असतं, बाय डेफिनेशन 1/4πε त्याच्यावरचा चार्ज भागिले त्याचं डिस्टन्स म्हणजे किती, दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळं याचं पोटेन्शियल इथं आणि याचं पोटेन्शियल इथं. त्यामुळे याची रेडियस आणि याची रेडियस तिथं पोटेन्शियल सारखं होईल. त्यामुळे याला Q, पहिल्याचं चार्जला काही म्हणलं आहे का आपण, नाही म्हणलं. ठीक आहे, याला Q1 अपॉन R1 इज इक्वल टू 1/4πε0 Q2 अपॉन R2, Q2 अपॉन R2. पोटेन्शियलचं बेसिक आपल्याला R1 R2 दिलेलं आहे की हे कॅन्सल होणार आहे. 4π कॅन्सल झालं. याच्यावरनं Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू R2 अपॉन R1, Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू R2 अपॉन R1 आलं. आणि विचारलं काय आपल्याला, देन द रेशो, देन द चार्ज ऑन द टू आयसोलेटेड, हेच विचारलं. देन द चार्ज ऑन द टू आयसोलेटेड स्पेअर अँड बी. त्यामुळे Q1 अपॉन Q2 किती आलं, हाच रेशो विचारला. तो किती आला, R2 अपॉन R1. Q1 अपॉन Q2, पहिल्याला आपण 1 म्हणलं आणि दुसऱ्याला 2 म्हणलं. पाहिजे तर मी पहिल्याला A म्हणतो, दुसऱ्याला B म्हणतो, A म्हणतो आणि दुसऱ्याला B म्हणतो. त्यामुळे ते आलं, पहिल्याला A म्हणतो आणि दुसऱ्याला B म्हणतो. त्यामुळे ते आलं Q1 QA अपॉन QB इज इक्वल टू RB अपॉन RA. रेशो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे कॉन्स्ट QA अपॉन QB इज इक्वल टू R, काय झालं, QA अपॉन QB इज इक्वल टू RA अपॉन RB. डायरेक्टलीच प्रोपोर्शनल, RA अपॉन RBच होईल, उलटा नाही होणार. आणि RA अपॉन RB जो आहे तो किती आहे, इट इज 2. इट इज 2. त्यामुळे दिस इज द आन्सर. हे विचारलं आपल्याला, रेशो किती येतो, QA अपॉन QB किती आलं, दिस रेशो इज 2 आला. त्यामुळे QA अपॉन QB जो आला इट इज 2. आणि 2 म्हणजेच 2:1, म्हणजेच 2:1 आला. दिस इज द आन्सर. बी इज द आन्सर. पुढचा 4 पॉइंट चार्जेस. Each plus Q is placed on the circumference of the circle of diameter twice d in such a way that they form a square. The potential at the
सेंटर इज प्रोपोर्शनल टू. तर ॲक्च्युली जे काय प्रॉब्लेम दिलेला आहे, स्पियर नाही काय म्हणलं, प्लेस्ड ॲट द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. हे सर्कल आहे, सर्कलच्या 4 पॉईंटवर 4 चार्जेस ठेवले. कुठे ठेवले? असं इथं एक चार्ज ठेवला, इथं एक चार्ज, इथं एक चार्ज, का जे करून ते चारही चार्जेस काय होणार आहे, स्क्वेअर फॉर्म करतं. स्क्वेअर हा एक चार्ज आहे, हा दुसरा चार्ज आहे, हा तिसरा आणि हा चौथा. तर सेंटर स्क्वेअर फॉर्म केला. डायमीटर डी म्हणलं, याच्या डायमीटरला डी नाही म्हणलं, ट्वाईस डी म्हणलं. त्यामुळे याचा डायमीटर ट्वाईस डी झाला, म्हणजे हा ट्वाईस डी झाला, म्हणजेच इथून इथपर्यंतची रेडियस डी झाली, इकडची परत रेडियस डी झाली. हे सगळे डी डी अंतरावर झाले, सगळे डी डी डिस्टन्सेसवर झालं. हा सेंटर जो आहे तो प्रत्येक चार्जपासून डी डिस्टन्सवर झाला. इथं प्रत्येक स्क्वेअरच्या याच्यावर प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे. बेसिक बोलतो मी, तोंडी गणित येते, आपल्याला कन्सेप्टसाठी ते लिहावं लागतं. ह्या पॉईंट ओ पाशी, सेंटरवर जो काय पॉईंट ओ म्हणा किंवा पॉईंट सी म्हणा, ठीक आहे, ओ सेंटर जो आहे तिथं ओ पॉईंट पाशी आपल्याला पोटेन्शियल ॲट द सेंटर ऑफ इज प्रोपोर्शनल टू. आपल्याला चार सिस्टीम तयार केली आहेत आपण. चार सिस्टीमचं पोटेन्शियल किती येतं पाहिलं आपण थेरीमध्ये, 1/4πε0. पहिला चार्ज भागिले त्याच्यापासूनचं डिस्टन्स, हे पहिलेचं पोटेन्शियल. आत्ताचं जे लिहिलं होतं त्याच बेसिकनुसार पोटेन्शियल म्हणजे चार्ज डिवायडेड बाय तो जो काय पॉईंट आहे त्याचं डिस्टन्स. तेच बेसिकनुसार हा चार्जचं इथं पोटेन्शियल म्हणजे 1/4πε0 तो चार्ज आणि तो जो काय पॉईंट आहे तिथलं डिस्टन्स. सेम टाईपने Q2/D2 प्लस Q3/D3 प्लस Q4/D4. हे बेसिक झालं. आणि इथं डी सगळे सारखेच आहे, त्यामुळे याला 1/4πε0. क्यू पण सारखेच आहे, Q/D प्लस Q/D प्लस Q/D प्लस Q/D, म्हणजे 4 वेळेस हे Q/D आलं, 4 वेळेस Q/D आलं. हे बेसिक स्टेप जर गणिताच्या कळत असेल तर ते लिहायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर येत असतं. 1/4πε0 इंटू 4Q/D, 1/4πε0 इंटू 4Q/D, हे त्याचं उत्तर आलं, 4Q/D. तर इथं द पोटेन्शियल ॲट द सेंटर इज प्रोपोर्शनल टू. नीट ऐकायचं. आता हे पण कॅन्सल झालं समजा. इट इज 1/4πε0, 4 कॅन्सल झालं, 1/πε0 1 डिवायडेड बाय πε0 इंटू Q/D. हे त्याचं उत्तर आलं. खरं पोटेन्शियलचं हे उत्तर आलं. हे कॉन्स्टंट झालं. प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे काय विचारलं त्यानुसार आपण ॲन्सर लिहितोय. म्हणजेच व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलं, Q/D आलं. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q/D, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q/D. दिस इज द आन्सर, दिस इज द आन्सर. इज प्रोपोर्शनल टू. तिथलं पोटेन्शियल किती आहे पॉईंट ओ पसलं ते आलं एवढं, 1/πε Q/D. पोटेन्शियल किती आहे ते नाही विचारलं. द पोटेन्शियल ॲट द सेंटर इज प्रोपोर्शनल टू, इट इज प्रोपोर्शनल टू Q डिवायडेड बाय D. बी इज द आन्सर. तर ठीक आहे, आपण MCQs बरेच सोडवले ह्या टॉपिकवरचे. बाकीचे अजून MCQs आपण
सोडवायचा प्रयत्न करायचा. थेअरी कन्सेप्ट जर असेल फिजिक्सला तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला अडचणी येत नाही. थेअरी कन्सेप्ट असेल तर आपल्याला ते प्रॉब्लेम वाचण्याच्या आत आपल्याला त्याचं उत्तरं कळत असतात. त्यामुळे आपण आपल्याला येतं असं अपेक्षा बाळगतो मी, आणि बाकीचं आपण बाकीचे MCQ सोडवा, सोडवण्याचा प्रयत्न करावा, असं थोडे हे करतो. बाकीचे MCQज आपण सोडवा, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला थोडीफार प्रॅक्टिस होऊन बाकीचं येत असतं. ठीक आहे, थँक्यू.